संगमनेर शहरानजीक गुंजाळवाडी गावातील अरगडे मळ्यामध्ये श्री हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाला। पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खिमनर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, अभिजित ढोले, बाबा ओहोळ, उत्कर्षा रुपवते, गुंजाळवाडी सरपंच वंदना गुंजाळ, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, सदस्य अमोल गुंजाळ, पोपट अरगडे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी अरगडेमळा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं महंत रामगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला, तर तरुण मंडळाच्या वतीनं आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला। तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार अरगडेमळा तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात आला। हे भव्य हनुमान मंदिर अरगडेमळा ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या श्रमदान आणि आर्थिक योगदानामधून उभं राहिलंय। 3 दिवस या ठिकाणी होम हवन आणि विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले। यावेळी मंदिरालगत उभारण्यात आलेल्या जिमचं उद्घाटन महंत रामगिरी महाराज आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। तर या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत उपसरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी केलं। आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये मोठा विकास झाल्याचं प्रतिपादन उपसभापती नवनाथ अरगडे यांनी केलं। साधारण 75 ते 80 वर्षापूर्वी या ठिकाणी एक छोटंसं हनुमान मंदिर बांधलं होतं। काळाच्या ओघामध्ये हे मंदिर जीर्ण होत गेलं, परंतु महाराज आणि साहेब आपणास या ठिकाणी नम्रपूर्वक सांगावंसं वाटतं, या परिसराची एक परंपरा अशी आहे की कुठलाही निर्णय घ्यायचा असला, आनंदाच्या सुखाच्या दुःखामध्ये, सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणामध्ये त्या मंदिरासमोर जमायचं, एकत्रित विचार विनिमय करायचा आणि मग निर्णय घ्यायचा आणि निर्णय घेतला की मग त्याच्यावर अंमलबजावणी करायची, अशी एक प्रथा होती। आम्ही या ठिकाणी साधारण आमच्या मागची जी पिढी आहे, शेतकरी कुटुंब होतं, दूध उत्पादक शेतकरी अशी आमची मागची जुनी आमच्या वडिलांची पिढी होती। पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी शहरीकरण झपाट्यानं वाढत गेलं आणि वाढत असताना या ठिकाणी आमची जी पिढी आहे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावू लागली, परंतु आमची या पुढची जी पिढी आहे एक आनंदाचा आणि अभिमानाचं गोष्ट अशी आहे, कौतुकाची, की आमची पुढची पिढी फार चांगल्या पद्धतीने शिक्षण घेते आहे। कुणी CA, डॉक्टर, इंजिनियर, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर या विषयामध्ये MPSC, UPSCची परीक्षा या परिसरातील लोक विद्यार्थी देण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून यांच्यासाठी एक अध्यात्माची सुद्धा ओळख असावी। नामदार थोरात साहेब सातत्यानं सांगत असतात, विकास कामांबरोबर त्याला पुण्याची सुद्धा जोड हवी असते। थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी या तालुक्याला, देशाला एक वेगळा अशी दिशा दिली की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आणि म्हणून साहेबांचा आदेश, साहेबांचे जे आदर करून या ठिकाणी आम्ही 101 वृक्षांची लागवड सुद्धा मंदिराच्या कुदळीच्या दिवशी केली। हे सर्व करत असताना युवकांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी युवकांना आरोग्याची सुद्धा गरज आहे, व्यायामाची गरज आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ओपन जिम सुद्धा केलं। आमच्या वयोवृद्धांसाठी या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक सुद्धा केलेला आहे आणि भविष्यात ज्या ठिकाणी महाराज आणि साहेब बसलेले आहेत, या जागेवर आमच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। तालुक्यातील गुंजाळवाडी हे गाव एक विकास कामाचं आकर्षण ठरत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। एक अध्यात्माचं धार्मिक सुंदर वातावरण आपण निर्माण केलेलं आहे आणि असं मला वाटतं की आता परमेश्वर तरी कुठं असणार आहे, पांडुरंग सगळे आता आपल्यामध्येच असतील, इथं कुठे बसले असले हा सोहळा पाहण्याकरता। इतका सुंदर सोहळा तुम्ही करताय, तुमचं खूप कौतुक खरं ते या निमित्तानं केलं पाहिजे। अरगडेमळा आमच्याकरता खूप परिचित आहे, कारण आपल्यापासून खूपच जवळ आहे, बरेच अरगडे आमच्या भोवतीच असतात। अत्यंत धार्मिक, सात्विक आणि पहिल्यापासून तीर्थरूप दादांपासून, भाऊसाहेबांपासून कायम भक्कमपणे पाठीशी राहणारी गुंजाळवाडीची नागरिक मंडळी आणि अरगडे मळ्याची सगळी नागरिक आहेत, जुनी वडीलधारी माणसांसहित सगळी एक अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं ही वाटचाल ते जीवनाची करत असतात। काळाचा ओघ बदलला, शहर खरं जवळच होतं पण ते आणखी जवळ आलं, जवळ येता येता अरगडे मळ्यात आता आलंय असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु त्याबरोबर खूप बदल आपणही चांगल्या पद्धतीने केले आणि त्या बदलामध्ये खूप चांगलं शिक्षण, महाराज इथल्या मुली सुद्धा खूप मुली इंजिनियर आहेत, डॉक्टर, इंजिनियर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश खूप चांगल्या पद्धतीनं मिळवलंय। म्हणजे मुलं तर आहेच पण मुली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण त्यांचे झाले, कारण बऱ्याच लग्नाच्या सोहळ्यात वाचायला मिळतं BE झाली मुलगी, इंजिनियर झाली मुलगी, डॉक्टर झाली मुलगी, हे आपलं सगळ्यांचं
पुढची पिढी सुद्धा आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जात असताना आपल्याला दिसते, याचा आनंद आम्हाला आहे की सरकार विरोधी असलं तरी कुणी नाही म्हणत नाही आपल्याला कामाला, हे खरं असलं तरी पाठपुरावा करावा लागतो, धावपळ करावी लागते. ती इंद्रजित थोरात आणि नवनाथ अरगडे यांनी एवढी धावपळ केली की ती योजना सुद्धा आता शेवटच्या स्टेजमध्ये ती झालेली आहे त्याची. आणि इतकी मोठी योजना आहे की महाराष्ट्रामध्ये आता ज्या ग्रामीण भागातल्या म्हणून योजना आहे त्यातली सगळ्यात मोठी योजना गुंजळवाडीला होती, हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. तर त्याचं धावपळीचं श्रेय द्यावं लागेल असं मी म्हणणार नाही. माझ्या पाठीशी लागलेला असतो. मिस कॉल किती, तासाभरात किती मिस कॉल करू शकता तुम्ही, त्याचा उच्चांक त्यांचा असतो. तर यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हरिकीर्तनाचं आयोजन केलं गेलं. या ठिकाणी मूर्ती स्थापना, मंदिर सुंदर झालंय. मंदिर म्हटल्यानंतर 3 गोष्टी येतात, मंगलता, दिव्यता आणि रम्यता. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंगल्य त्या ठिकाणी पावित्र्य असावं, त्यात दैवी शक्ती असावी. भावेत विद्यते देव तस्मात् भाव हि कारणा, न काष्टेन विद्यते देव न पाषाणेन मृण्मये, भावेत विद्यते देव तस्मात् भाव हि कारणा. केवळ काष्टामध्ये पाषाणामध्ये देवत्व नसून आपल्या अंतःकरणातील भाव त्यामध्ये देवत्व प्रगट करवित असतो. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या भक्ती अंतःकरणामध्ये भाव असावा. तो भाव असेल तर सफलता प्राप्त होते. गीतेमध्ये भगवान सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रेच्छते. भक्तियुक्त अंतःकरणाने मला एक फळ अर्पण करा, एक फुल अर्पण करा, एक पाण्याचा बुंद अर्पण करा, मी त्याचा स्वीकार करतो. पण अंतःकरण भक्तियुक्त असावं. अंतःकरण जर भक्तियुक्त नसेल तर ट्रकभर फळं वाहा का टँकर भर पाणी वाहा का गाडीभर फुलं वाहा, तो संतुष्ट होणार नाही. कारण तो काही भिकार बोंबू दे तुमचे फळं खायला. तो तर परमात्मा आहे, सर्व समर्थ आहे. आणि म्हणून अंतःकरणामध्ये असणारा भाव महत्वाचा. या सोहळ्यासाठी अरगडे मळ्यातील तरुण मंडळ, ग्रामस्थ, महिला, गुंजाळवाडी ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.